स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणातले काही प्रश्न ना दिसायला खूप सोपे दिसतात, पण मार्क खाताना मात्र तेच आघाडीवर असतात. आणि त्यातलाच एक टॉपिक म्हणजे वाक्यांचे प्रकार, म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून वाक्यांचे जे 4 प्रकार पडतात ना ते. आता हे प्रकार फक्त नियम पाठ करून नाही सुटत, यासाठी आपल्याला परीक्षेचा पेपर सेट करणाऱ्याच्या मनात शिरावं लागतं. तर आज आपण तेच करणार आहोत. या 4ही प्रकारांचं आपण आज अक्षरशः कोड ब्रेकिंग करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. असं होतं की नाही आपल्यासोबत? नियम सगळे पाठ असतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी समोर आलेलं वाक्य बघून डोकं पार चक्रावून जातं. असं का होतं? कारण परीक्षक आपली पाठांतराची परीक्षा घेत नसतात, ते आपली समज तपासत असतात. ते मुद्दाम असे फसवे पर्याय तयार करतात जे इतके जवळचे वाटतात की नक्की बरोबर काय आहे हेच कळत नाही. आणि हाच तो सापळा आहे जो आपल्याला आज ओळखायला शिकायचा. मग चला, आज आपण फक्त नियम नाही शिकणार, तर त्या नियमांच्या मागचा खरा खेळ समजावून घेणार आहोत. परीक्षक प्रश्न नक्की बनवतात कसे, ते वाक्यातला असा कोणता एक शब्द बदलतात ज्यामुळे आपलं डोकं फिरावं. हे जर आपल्याला समजलं तर मग फक्त उत्तर नाही कळणार, तर प्रश्न बनवण्यामागची त्यांची मानसिकता सुद्धा आपल्याला कळून जाईल. हा जो सापळा आहे ना, तो लपलेला असतो क्रियापदाच्या रूपांमधल्या अगदी छोट्या छोट्या बदलांमध्ये. एक छोटासा प्रत्यय किंवा एक छोटासा शब्द वाक्याचा पूर्णच्या पूर्ण अर्थ बदलून टाकतो. उदाहरणार्थ, अभ्यास करा आणि अभ्यास करावा या 2 वाक्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच फरक ओळखणं हेच खरं कौशल्य आहे. आज आपल्याला हेच सापळे फोडायचे. चला, सर्वात सोप्या आणि सगळ्यात मूलभूत प्रकारापासून आपण सुरुवात करूया, आणि तो प्रकार आहे स्वार्थी वाक्य. आता नावावरून अजिबात गोंधळून जाऊ नका. याचा सेल्फिश असण्याशी काहीही संबंध नाही. इथे स्वार्थी म्हणजे स्वअर्थी, म्हणजे क्रियापदाचा स्वतःचा मूळ अर्थ. आणि तो मूळ अर्थ काय आहे? तर फक्त आणि फक्त काळ दाखवणे, बस. याची व्याख्या अगदी सरळ आणि सोपी आहे. स्वार्थी वाक्याचं फक्त एकच काम असतं, ते म्हणजे काळ सांगणं. घटना कधी घडली, कधी घडते की कधी घडणार आहे एवढंच सांगणं. या वाक्यात कोणतीही आज्ञा नसते, कोणतीही विनंती नसते, कर्तव्य, इच्छा किंवा अट असं काहीही लपलेलं नसतं. हे एक शुद्ध सरळसोट विधान असतं. जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. वर्तमान काळातले एक साधं विधान. यात दुसरा कुठलाही अर्थ दडलेला नाही. आपण ही उदाहरणं जरा नीट बघूया. पहिलं वाक्य, मुले घरी जातात. यातून काय कळतंय? फक्त एक क्रिया जी वर्तमान काळात घडतेय, बस. यात आज्ञा आहे का, सल्ला आहे का? नाही, फक्त माहिती. दुसरं वाक्य, गुराखी झाडाखाली बसला. इथे क्रिया भूतकाळात घडली, गोष्ट संपली. हे एक साधं भूतकाळी विधान आहे. आणि तिसरं, मी उद्या पुण्याला जाईन. हे भविष्यात घडणारे एक साधं विधान आहे. आता या तिन्ही वाक्यांमध्ये क्रियापदांमधून आपल्याला कोणतीही अपेक्षा, ऑर्डर किंवा अट जाणवते का? नाही ना. म्हणूनच ही तिन्ही शुद्ध स्वार्थी वाक्य आहेत. आणि हा आहे परीक्षकाचा पहिला सापळा. परीक्षक काय करतात? मुद्दाम असं लांबलचक वाक्य देतात. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेवीन. आता हे वाक्य वाचून आपल्याला यात एक दृढ निश्चय दिसतो, एक भावना दिसते. आणि इथेच आपण फसतो. आपण भावनेच्या आहारी जातो. पण थांबा, व्याकरणाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत वाक्यात जर, तर किंवा वा, विवे सारखे कोणतेही संकेत नाहीत, तोपर्यंत ते केवळ भविष्यकाळातली एक घटना सांगणारं साधं स्वार्थी वाक्यच असतं. हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा. भविष्यातली साधी घटना म्हणजे स्वार्थी वाक्य. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, आज्ञार्थी वाक्य. आणि इथेच बरेच जण चुकतात, कारण आज्ञार्थी हा शब्द ऐकताच आपल्या डोक्यात येतं ऑर्डर किंवा हुकूम. पण खरं सांगू, यात आज्ञेशिवाय इतरही अनेक भावना आणि अर्थाच्या छटा लपलेल्या आहेत, आणि त्याच परीक्षेला विचारल्या जातात. ही व्याख्याच बघा ना, याचा परीघ किती मोठा आहे हे आपल्याला सांगते. आज्ञार्थी म्हणजे फक्त अभ्यास कर असा दिलेला हुकूम नाही, तर कृपया शांत बसा ही केलेली विनंती, देव तुझं भलं करो हा दिलेला आशीर्वाद, किंवा नेहमी खरे बोला हा दिलेला सल्ला, हे सगळं काही आज्ञार्थीच्या छत्राखाली येतं. यात एक समान धागा आहे, तो म्हणजे बोलणाऱ्याची काहीतरी अपेक्षा किंवा इच्छा या वाक्यातून व्यक्त झालेली असते. चला, याच्या वेगवेगळ्या छटा आता आपण सविस्तर पाहूया. इथे बघा किती विविधता आहे. अभ्यास करा ही झाली थेट आज्ञा. कृपया शांत बसा ही झाली नम्र विनंती. देवा चांगली बुद्धी दे ही झाली प्रार्थना. तुम्हाला यश लाभो हा झाला आशीर्वाद. नेहमी दुसऱ्याला मदत करा हा झाला सल्ला किंवा उपदेश. आणि आता सगळ्यात चक्रावून टाकणारं, मी हे काम करू ही परवानगी मागणे सुद्धा आज्ञार्थीच आहे. आता प्रश्न पडेल की हे प्रश्नार्थक वाक्य आज्ञार्थी कसं असू शकतं?
तर याचं कारण असं आहे की इथे परवानगी मागताना समोरच्या व्यक्तीकडून होकार किंवा नकाररूपी आज्ञेची अपेक्षा आहे. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये समान धागा काय आहे तर प्रत्येक वाक्यातून बोलणाऱ्याची काहीतरी अपेक्षा व्यक्त होते आहे. आता पाहूया परीक्षकांचे 2 सगळ्यात आवडते सापळे. पहिला, बाहेर जाऊ नका. यात नका हा शब्द दिसल्यामुळे आपण याला नकारार्थी वाक्य समजण्याची चूक करतो, पण व्याकरणानुसार ही एक नकारात्मक आज्ञा आहे. त्यामुळे वाक्याचा प्रकार आज्ञार्थीच राहतो. लक्षात ठेवा, आज्ञा होकारार्थी असू शकते किंवा नकारार्थी सुद्धा. दुसरा आणि हमखास विचारला जाणारा सापळा म्हणजे आशीर्वाद. ज्या क्रियापदांच्या शेवटी ओ हा प्रत्यय येतो, म्हणजे लाभो, करो, होवो, जगजो, डोळे झाकून ते आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखा. परीक्षक मुद्दाम तुमचे राज्य सुखाचे होवो असं वाक्य देतात आणि आपल्याला वाटतं की ही एक इच्छा आहे, पण नाही. ओ प्रत्यय लागल्यामुळे ते व्याकरणाच्या दृष्टीने आज्ञार्थी आशीर्वाद ठरतं. हे 2 नियम तर पाठच करून ठेवा. चला आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया, विद्यार्थी वाक्य. विधी या शब्दाचा एक अर्थ आहे कर्तव्य किंवा नियम, पण हे ओळखण्यासाठी एक गोल्डन रूल आहे. एक अशी सोपी खूण आहे जी आपलं काम खूप खूप सोपं करून टाकणार आहे. ही आहे विद्यार्थी वाक्य ओळखण्याची मास्टर की. क्रियापदाच्या शेवटी जर वा, वी किंवा वे लागलेला दिसला की 99% ते वाक्य विद्यार्थीच असतं. बाकी काही विचार करण्याची गरजच नाही. उदाहरणार्थ, करावे, पाळावे, बोलावे. हा नियम जर पाठ केलात ना तर अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. तर मग जेव्हा क्रियापदाला वा, वी, वे लागतो तेव्हा वाक्यातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो तर तो कर्तव्य, इच्छा, शक्यता, पात्रता किंवा एखादा नैतिक नियम सांगतो. यात थेट आज्ञा नसते, तर असं करायला हवं, असं करणं योग्य आहे, अशा प्रकारची एक भावना असते. ही एक प्रकारची अप्रत्यक्ष, सौम्य सूचना असते. ही उदाहरणं बघा, म्हणजे अजून स्पष्ट होईल. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. हे काय झालं? हे कर्तव्य झालं. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. ही इच्छा झाली. इथे आज्ञा नाहीये, एक अपेक्षा आहे. तो आता नांदेडला गेला असावा. ही एक शक्यता किंवा तर्क आहे. आणि करावे तसे भरावे हा तर एक वैश्विक नियम किंवा एक म्हण आहे. एक गोष्ट नोटीस केली का? या सगळ्या क्रियापदांच्या शेवटी काय आहे? पाळावी, मिळावा, असावा, करावे, म्हणजे वी, वा, वे. आपला गोल्डन रूल इथेही अगदी परफेक्ट लागू होतो. आता हा मुद्दा अगदी नीट, शांतपणे समजून घ्या, कारण सगळ्यात जास्त गोंधळ इथेच होतो. बघा, अभ्यास करा ही एक थेट आज्ञा आहे जी शिक्षक किंवा पालक देतात, म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य. पण फक्त एका प्रत्ययाने राच्या जागी रावा लावल्यास वाक्य होतं अभ्यास करावा, आणि याचा अर्थ पूर्णपणे बदलून होतो अभ्यास करणे हे एक कर्तव्य आहे किंवा अभ्यास करणं योग्य आहे. हे झालं विद्यार्थी वाक्य. हा करा आणि करावा मधला इतका छोटासा फरक ओळखणं हेच तुमचे निर्णायक गुण वाचवणार आहे. लक्षात ठेवा, एकात अधिकार आहे तर दुसऱ्यात औचित्य आहे. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रकाराकडे आलो आहोत, तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. संकेत या शब्दाचा अर्थ आहे इशारा किंवा अट. ह्या वाक्यांमध्ये नेहमी एक कंडिशन किंवा अट दडलेली असते, आणि ह्याच अटीमुळे परीक्षक आपल्याला अगदी सहज गोंधळात टाकू शकतात. या वाक्यांची रचनाच जर, तर किंवा इंग्रजीमध्ये इफ, देन या तत्वावर आधारलेली असते. म्हणजे काय? तर एक क्रिया ही दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते. म्हणूनच ही वाक्य नेहमी जोडवाक्य किंवा मिश्रवाक्य याच स्वरूपात येतात. एक अट आणि एक परिणाम हीच यांची मुख्य ओळख आहे. यात एक क्रिया घडली तरच दुसरी घडेल असा एक स्पष्ट संकेत किंवा इशारा असतो. हे बघा, हे अगदी सरळ साधं उदाहरण आहे. पास होण्याची क्रिया कशावर अवलंबून आहे? तर अभ्यास करण्यावर. जरने अट सांगितली आहे आणि तरने त्याचा परिणाम सांगितला आहे. हीच संकेतार्थी वाक्याची मूळ रचना आहे आणि ही ओळखायला खूप सोपी असते. पण थांबा, परीक्षक नेहमी इतकाच सोपा मार्ग निवडतील का? अजिबात नाही. आणि हीच ती ट्रिक आहे. परीक्षक तुम्हाला इतकं सोपं जर तरचं उदाहरण देतील अशी अपेक्षाच करू नका. ते यातही एक ट्रिक वापरतात, आणि ती ट्रिक म्हणजे जर या शब्दाला लपवून टाकणे, त्याला अदृश्य करणे. ही स्लाइड खूप खूप महत्त्वाची आहे, कारण परीक्षक तुम्हाला इथेच अडकवतात. ते वाक्यातला जर हा शब्द मुद्दाम गाळून टाकतात. वाक्य बघा, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता यात जर हा शब्द दिसत नसला तरी अर्थाने तो तिथेच आहे. म्हणजे जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. अट काय आहे? पाऊस पडला असता. आणि परिणाम काय? हवेत गारवा आला असता. अनेक जण याला भूतकाळातला स्वार्थी वाक्य समजण्याची मोठी चूक करतात. पण लक्षात ठेवा,
क्रियापदांची असता असते ही जोडी दिसली की तिथे अट आहे आणि ते वाक्य 100% संकेतार्थीच आहे. तर आपण चारही प्रकार आणि त्यात लपलेले सगळे सापळे आता पाहिले आहेत. आता या सगळ्या ज्ञानाला एकाच ठिकाणी गोळा करूया. परीक्षेच्या आदल्या रात्री जलद उजळणीसाठी मी तुम्हाला एक मास्टर कोड देणार आहे. हा एक तक्ता तुमच्या सगळ्या शंका 1 मिनिटात दूर करेल. चला हा मास्टर कोड पटापट बघूया. स्वार्थी वाक्य, फक्त काळ बघा, वाक्याच्या भावनांमध्ये अजिबात अडकू नका. आज्ञार्थी वाक्य, आज्ञा, विनंती, आशीर्वाद तपासा आणि क्रियापदाच्या शेवटी ओ आहे का ते नक्की बघा. विद्यार्थी वाक्य, आपला गोल्डन रोल, वा, वी, वे आणि संकेतार्थी वाक्य, जर तर शोधा किंवा लपलेली असता असतेची जोडी शोधा. बस, हा एक तक्ता म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून नक्की ठेवा. तर आता हे चारही प्रकार आणि त्यामागचे नियम, त्यामागच्या ट्रिक्स आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे नियम फक्त पुस्तकातले किंवा परीक्षेपुरते नाहीत. आपण रोजच्या बोलण्यात कळत नकळतपणे हेच तर वापरत असतो. मी येतो हे झालं स्वार्थी, ये हे झालं आज्ञार्थी, यायला हवं हे झालं विद्यार्थी आणि आला असतास तर बरं झालं असतं हे झालं संकेतार्थी. बघा, एकाच येणे या क्रियेचे किती वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते आपल्या भावना किती अचूकपणे व्यक्त करतात. आता पुढच्या वेळी कोणाशी बोलताना किंवा एखादं पुस्तक वाचताना त्यांच्या वाक्यांचे प्रकार मनातल्या मनात ओळखून बघा. बघा तुमचं व्याकरण आपोआप कसं पक्क होतं ते.